पूर्णतः महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभर या वर्षाला लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। त्यातच पहिला मतदान टप्पा हा महाराष्ट्रातच संपन्न झाला असून आज 26 तारखेला अखेर दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसभेचे मतदान सकाळी 7 वाजतापासून चालू झालेले आहे। त्यातच वर्धा लोकसभेच्या वतीने पूर्णतः धामणगाव विधानसभा मतदारसंघांतर्गत आज आपले मत ईव्हीएम मशीनमध्ये टाकण्याची प्रक्रिया संपन्न होत आहे। त्यातच धामणगाव 36 मतदारसंघांतर्गत चांदूर रेल्वे येथील 85 मतदार केंद्र हे पूर्णतः महिलांना समर्पित करण्यात आले। या मतदार केंद्राला मोठ्या संख्येने प्रशासक महिलांचा प्रतिसाद असल्याने त्या मतदान केंद्राला तिचे मतदान केंद्र असे नाव देण्यात आले आहे व यावेळी केक कापून मतदान करण्याला सुरुवात करण्यात आली। त्या ठिकाणी पूर्णतः शासकीय कर्मचारी तैनात झालेले आहे। चांगल्या प्रतीने महिलांची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। त्यातच चांदूर रेल्वे तालुक्याअंतर्गत येणाऱ्या पळसखेड मतदार केंद्रावरती येणाऱ्या मतदाराची उन्हापासून होणाऱ्या त्रासापासून तर महिलांच्या सुरक्षिततेपर्यंत व्यवस्था करण्यात आली। प्रत्येक नागरिक हे आपले मत देशाच्या भवितव्यासाठी ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करीत आहे। यावेळी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। 36 धामणगाव विधानसभा मतदान संघाअंतर्गत 85 नंबरचं हे चांदूर रेल्वेचं मतदान केंद्र आहे। ते आम्ही पूर्णतः महिलांना स्त्रीला समर्पित केलेलं आहे। तिचे मतदान केंद्र असं या मतदान केंद्राचं नाव दिलेलं आहे। संपूर्ण आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये ती म्हणजे स्त्री ही महत्त्वाची भूमिका बजावत असते। आई, बहीण, मैत्रीण इत्यादी भूमिकेमध्ये ती सतत काम करत असते आणि तिचं मतदानातील आणि लोकशाहीतील तिचा जो मतदानाचा टक्का आहे तो वाढवण्याच्या दृष्टीने आमचं आजचं हे 85 नंबरचं मतदान केंद्र संपूर्णतः महिलांना समर्पित असून तिथे मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक 1, 2, 3 ह्या सर्व महिला आहेत आणि आज तिथे प्रथम महिला मतदारांनी आपलं मत नोंदवून मतदानाला इथे सुरुवात झालेली आहे। महिलांचा मतदारातील टक्का वाढवावा याच्यासाठी हा चांदूर रेल्वे तालुक्याचा एक छोटासा उपक्रम आहे। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।